वाटतंय मित्रांनो नजारा. आणि काय झालंय माझ्याकडे बघून सगळे जण मला म्हणतात भैया बिहार पिये का, भैया बिहार पिये का. इच्छा राखली का काय माझी थोडी साईडला. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हावेत हीच माझ्याकडून इच्छा आणि मनोकामना देवीकडून सुद्धा इच्छा पूर्ण. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मित्रांनो कालचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला. हे शर्ट होता, 2-2 दिवस एकच शर्ट घालतो. आणि रात्री ज्या ठिकाणी थांबलो होतो तीही खोली एकदम असं मस्त मध्ये गबाळ बिबाळ गुंडाळलं, बाथरूम वगैरे समजा एकदम असं ओके मध्ये होतं. काय लक्षात घ्या, त्याला गबाळ बिबाळ गुंडाळले. आणि जे हॉटेल होतं ना तेव्हा काही नेपाली गेस्ट हाऊस हे असं हे इथला एरिया, इथलं ही परिसर आपल्याला इकडे जायचं आहे. मी काय असं गल्ली बोळीत नाही, टू व्हीलर असल्यामुळं हिंडू शकतो मी. चलो भैया चलो. गाडी आपली तो का तिकडे लावली कुठं तिथं. नेपाली बाई बरंच लय होतं, युपी बाई सगळी गेली इथलं ही. आणि हापसं इथं लय बरं का हो का, हे असं हापसं 10 फुटावरच पाणी येतं. आणि मला उशीर का झाला माहिती का, मी बसलो व्हिडिओ पाठवत अपलोड करत. पुढं तर लोडच नसतं झालं. कालचा व्हिडिओ बघितला, इंस्टाला बी टाकायचं राहिलं होतं. 1-2 व्हिडिओ तिथं टाकले इंस्टामध्ये. चलो बाय. ओके. शेअर आहे नेपाळमधलं. आणि गाड्यांचे नंबर प्लेट सगळ्या लाल. थांबवून धावतो दिसतंय का काय काय म्हणते. ही शेअर आहे एकदम असं मस्त मध्ये. थांबलो जरा पुढं, नाश्ता तर करायला पाहिजे ना का नाही. हॉटेल होतं एक मस्त मध्ये, रोटी आणि ही भाजी कसली तरी दिली, कांदा लिंबू. आणि हे तर किती रुपये घेतात काय माहीत नाही, बघू आपण विचारू झाल्यावर. पण ह्या चपाती सारखी आपल्या इथली चपाती, फक्त तेल लावत नाही मला बारकी. हा 2 रोटी तरकारी बस. हा 2 रोटी. म्हणजे तिकडे बिअरला ह्याला फुल परवानगी, काहीच म्हणजे काहीच असे टेन्शन नाही. ह्याला माग घेतलं तरी काय झालं, ऑनलाईन नेमकं नव्हतं, इचराय पाहिजे होतं. नशीब इंडियन पैसे होतं माझ्याकडे. 120 रुपये घेतलं, 2च रोट्या आणि भाजी जरा तसं मागत दिलं बरं का. पण जाऊन आता काय मागच आहे इकडे जाऊन. बडेशेप खाल्ली काय, सुपारी नाही तर म्हणतात काय खाल्लं तिथे. जेवल्याकडे झाला आता दुपारपर्यंत नाही खाल्लं तरी 2 चपात्या. तिकडं असं रोड आहे, असं थोडं डोंगर लागत, रिक्षा जास्त असतं तिकडं. असे हॉटेलं साडे 11 वाजल्यात. ही एक गाव आहे थोडक्यात म्हणायचं रोडच्या कडेला. आणि परत थांबलो डेटा मारायला. डेटा लय मग डेटा संपला, फोन यायचंच बंद झालं. सप्लायला काही जण फोन करत होती, मग पैसे घेतलं. डेटा संपलं की मग अवघड, दिवसभरातच संपतो. 150 रुपयाचा पुरत नाही, 10 GB. नेपाळी 500 रुपये बघायचे का, नेपाळी 500 रुपये. त्यांना म्हणलं 1000 रुपये द्या. काही जागेवर चलत नाही ना, नेपाळी 1000 रुपये. हां 500. चलो थँक्यू. देतात काही जण इंडियन पैसे घेतात इथे. आणि मी आता आधी ही मनोकामना देवी आणि मग संध्याकाळीच होईल पशुपतीनाथला. चला आतमध्ये एंट्री केली, मनोकामना देवी. तिकडे निघालोय आता, थोडं खालून आहे. इकडं कोण आलं तर काही माहीत नाही बरं का. पण मनोकामना, मनाची इच्छा पूर्ण होती तेच देवी इथं मित्रांनो. काय गाडी जाते आपल्या जाग्यावर, गाडी जात नाही. त्यांना रोपवेने जायचं हे आहे, चानस आहे. तिथून रोपवेने बी जाते ती. आणि तुम्हाला सांगतो बरीच गर्दी.
इथलं ही पार्किंग आहे, गाडी इथंच लावा म्हणतोय मी. परत विचारलं, चौकशी केली, ठीक आहे नाही काय अडचण. मी पाणी एक घेतलं, ती बरं केलं गार. गाडी लॉक केली. ह्या बी टू व्हीलर इथंच आहेत, म्हणजे लोक इथनंच जाते तिथे. ठीक आहे, हेल्मेटची काही गरज नाही. हेल्मेट ह्याच्यावर ठेवतो. बहुतेक माझा अंदाज आहे पार्किंगची नुसती चिठ्ठी दिली. चिठ्ठीला किती खर्च आहे काय माहीत नाही, पण बघू आपण इथं कसं आहे काय, किती तिकीट आहे बघू. नेपाळी किती तिकीट आहे. हो का, ह्यो असा रोपवे जातो. हो का, हे रोपवे, ह्या रोपवेने जायचं. ओके, लाईनीत थांबलोय आता तिकीट काढायला. बरीच गर्दी झाली, गर्दी बरीच गर्दी. अरे बच्चे को बोलावं. घाम घाम झाला. चला, इंडियन तिकीट तर घेतलं. नेपाली 1072 रुपये. किती? 1072 रुपये. हे असं तिकीट आहे नेपाली. इंडियन बी पैसे घेते ते सगळ्यात महत्वाचं. अशी जी भयंकर गर्दी, लय मोठा छापायचा धंदा आहे. गाड्यावर जाऊन नाही जातात, पण इथंच लावायच्या. इथं आता चेकिंग आणि मग आज सोडणार. बॅटरी आली मित्रांनो गायला. आता किती निघतंय? 10%. पॉवर बँक का काम करा नाही काय माहित नाही, पण काढू थोडं थोडं फस्ट. इथं हे असं बनवलंय, डिझाईन स्वच्छ असं. रोपवेत पहिल्यांदा बसतोय. कसं वाटतंय तुम्हाला सगळ्या नजारा धावतो. मनोकामना देवी, मनोकामना पूर्ण व्हावी माझी बी आणि माझ्या सगळ्या फॅन लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. मी इथं पोहोचेपर्यंत आत्ता पाहिलं 3500 रुपये बऱ्याच जणांनी मला मदत पाठवली. म्हणजे त्याच्यामुळं मग मला रोपवेन जायला काय वाटलं नाही. लक्षात आलं का? असं घाम घाम झालं तर गरम होतं. कोण कोण आलं तर इथं काय क्वालिटी दिसते का? क्वालिटी कशी दिसते बघा. इथं ही सिस्टीम आहे. इथं आल्यानंतर इथं लाईनीत थांबायचं आणि तिथं ती येत आहे बघा. येणार कंटिन्यू. तिथं आले की हलवणी होती. येत आहे. ओके, आणि आलंय जवळ. आता आलं दुसरं 6 तर वर आलं, दुसरं आलं. आता असं सिस्टीम गोल फिरते. इथं आलं की बरोबर जवळ हळून फिरते. मी आता कडेला बसणार आहे बरोबर. हो का? अरे बसलो कडेला, बसलो कडेला. जागा गावली केबिन. 6 वाजता येतात, 6 वाजता दिसते. काचतलंय सगळं. 5 रुपये बसलं तसं काही नाही. 5 असलं तरी मनान लागतंय. किती मिनिटात जाते काय? 12:40 झाल्यात. बघू आपण किती मिनिटात पोहोचते. वर आहे ना डायरेक्ट. वो अपने को उसने बोला ना ड्राइवर ने कि यहाँ पे शालिग्राम मिल जाएंगे 1.5 डायरेक्ट नजारा हे कडून कसं दिसते घर. ही बघा, ये से बड़ा था चंद्रगिरी. महाराष्ट्र नहीं, इधर ही से. मैं महाराष्ट्र से हूँ. आप कहाँ से हो? हम एमपी से हैं. एमपी से. ओके. कौन से डिस्ट्रिक्ट से हो? महाराष्ट्र पुणे. सुना क्या? हाँ पुणे. आप लोग नेपाल से. नेपाल से. पुणे से आए बाइक से. सब पूना से बाइक से आया? बाइक से. मैं घूम रहा 1 महीना हो गया घूम रहे. अरे वाह वाह यार. महाराष्ट्र की सब में अच्छी डिस्ट्रिक्ट है पूना. हाँ, हे असा खेळ आहे. क्या यूट्यूब चैनल है? टिकट दी आपको. ये है ना. हाँ, टिकट दिया ऊपर. हाँ, दिखाना पड़ेगा ना. दिखाना पड़ेगा.
कसं वाटतंय मित्रांनो नजारा पोचल झटक्यावरच पोचल आता सापकेरने असं द्या. ओके मनोकामना पूर्ण होतीये सगळ्या. ओके हे बायान पकडलं होतं इकडून ही नजारा असा दिसतोय एकंदरीत. तो चाइना के भरोसे चल रहा है ये सब. चाइना का ये सिस्टम. नहीं पर इसमें कहीं चाइना लिखा नहीं है. नहीं 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 नेपाली का. नहीं है. नेपाली का नेपाल का तो हो ही जो नहीं ये सकता. होता है ना, ये बनाता है वो. नेपाल क्या बना है? नेपाल कुछ नहीं बना. नहीं वो कंपनी बनाती है, वो टेंडर लेती है ना वो ऊपर है. ये डायरेक्ट केबल ही खींच रही है ऐसे हाँ. वरून नजारा सरळ झालं की यानी ते- नीचे का केबल खींच रहा है, ऊपर के केबल से अपन तो नीचे केबल थोड़ी है कोई. केबल चलते तो नहीं दिख रहा मेरे को. अरे और भी ऊपर है ना इथली गाव घर. तिकडून आलं बघा एक. गेली एकात 5-6 भेटते एक मे. खाली मका घर कशी दिसतात. मका घर मकाची फेक येते आहे बरं का इकडे. म्हणजे बऱ्यापैकी मला दिसली आता नाही रोडनी बऱ्यापैकी अशी. आणि ही रोपवत म्हणजे बसायची मजा आहे ना वेगळीच आहे मजा आहे. अकेली हो क्या? हा अकेले अकेली मोटरसाइकिल से? हा एक आध कोई दोस्त नहीं रखा? नहीं दोस्त नहीं रहे. दोस्त रहते ही तो वो बोलेगा ऐसा वैसे खाना, ये नहीं मिला वो नहीं मिला. अच्छा. वो तो वैसे अच्छा ही ना अकेले क्या नहीं. तो यहाँ से चाइना भी चल जाओ ना. चाइना का परमिशन निकालना पड़ेगा फिर क्या. या तो सीधा साधा बाइक से आ सकता है लेकिन चाइना नहीं जा सकता. जाएंगे लेकिन चाइना लांब आहे अजून लांब आहे. 10 मिनिटं लागत असतील. केबलच पळते सगळ्यात मोठं. हाल कम्प्लीट आहे ना मित्रांनो. 10 मिनिटं गेली. 10 मिनिटात पोचतंय. आता लय वर आलो गड्या बेकारच. वर बी सगळी घरण फिरण सगळं आहे. आयो हा ओके. आता तिथे गेले समोर नजारा बघा. हे रोपवेचं कसं फिरतंय. इथं आलं की ब्रेक मनानेच लागतो. ओके ओके चलो. चलो 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 चलो. आता हे असं नजारा एकंदरीत असं छापायची सिस्टम कळलं. इथून आता किती लांब आहे काय इथून आता किती लांब आहे काय माहित नाही बरं का. बघू आपण. पुढं आलो तिथं म्हणतात ती प्रसाद घ्या. पण प्रसाद कसं 2 मिनटं बी करत नाही ते. त्याच्यामुळं प्रसाद नाही घेत. पण मनापासून पाया पडतो. चार्जिंग करायचं आहे आपल्याला. फोन 10-15 मिनटं चार्जिंग करावं लागेल. तर इथं कुठं बी बघत प्रसाद नाही. हां नहीं बियर नहीं. ती म्हणते बियर घे. खोटं नाही बोलत झूठ नहीं बोलता. या बियर मिलता है हर जगह कहीं पर भी. बघायचे का तुम्हाला. हाँ हाँ पियेंगे ना कोण. हाँ हाँ ही तर कुठे बी मिळते हो का. म्हणजे मी मजा केली पाहिजे तशी अशी देवाच्या ठिकाणी 10 मिनिटच्या. आणि हो का तुम्हाला देवाच्या दारात सुद्धा हिथं आहे ना बियर दिसणार. ती काय म्हणत होतं माहिती का. बियर पिएगा आता कसं बियर म्हणलं आधी देवाचं दर्शन. दोस्त खवायचे की बियर पिलं का नाहीत खवायचं. आधी देवदर्शन आणि मग बाकीचं बघू. नाश्ता करावा लागेल. दमलोय दुपार झाली.
अरे हे तर खायला आहे बरं का काहीतरी हे चार्जिंग करू आपण. इथं पॅटीस लय दिवस झालं खाल्लं ना. हाय की हो का इथं भजी आहे पॅटीस है ये है गरम गरम पकौड़ा हाँ गरम है कितने में 50 में 2 एक हां खाल्ला ते ब्रेड पकोडा म्हणजे पॅटीस काय त्याने त्याला तेच गरम करून दिलं दाव सुद्धा वाटलं नाही. फोन आधी चार्जिंग लावला सगळ्यात महत्त्वाचं. आता कितीक लांब आहे म्हणून कोण देवीचं मंदिर काय माहीत नाही पण लवकरच असेल हे गार्डन डिझाईन आली म्हटलं की लवकरच असते. आणि काय झालंय माझ्याकडे बघून सगळेजण मला म्हणतात बह्या बिहार पिये का त्यांना वाटतंय मी तिकडे न्हायला का तसलं जमत बाहेर आलंय. बघा इथं ही अशी खेळणी बेणी अशी आहे ती. आणि थांबा तुम्हाला धावतो. हो का ह्या साईडला हो का इकडं हे असं सगळं आहे दुकानं वगैरे सगळं असं पाहिजे तसं दिसलं का तुम्हाला. वर बी आहेत अजून देवाच्या ठिकाणी ना ह्या साईडला अशी हॉटेल खेळणी आलं का लक्षात. असं तर समोर दिसल्या बाटल्या दारू सगळं असं पाहिजे तसं कळलं का. ही तर परवानगी फुल कुठं बी काहीच टेन्शन नाही. आणि त्याच्यामुळे होतंय काय माहिती का माझ्याकडे बघून त्यांना मी लय देवडा दिसतोय काय तर मुलं झाली बाबा. हो तिथं बघा दारू दिसते का दारू पाहिजे तेवढे म्हणजे कुठं बी असं देवाच्या ठिकाणी ती मागच लागलं हात धुवून म्हण. जय श्री राम महाराज। जय श्री राम। आप लोग कहाँ से हैं? मैं महाराष्ट्र से. महाराष्ट्र, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर। अये बघा किती नाव घेतय बघा मित्रांनो. ये तो नासिक का एरिया नगर श्री रामपुर। तिवारी जी हाँ यार खाना अच्छा खिलाएंगे महाराज। ठीक है मैं खाएंगा. पहले दर्शन लेते. तो नाशिक होटल अहिल्यानगर श्रीरामपूर जेवण चांगला पुरणपोळी मिसल पाव बड़ा पाव झुणका बकरी मिसल भात इडली डोसा सांभर रसम बघा तवे की रोटी है, अरहर का दाल है, भिंडी मसाला है, करेला फ्राई है, रोटी पापड़ सगळे है, ताजी दही ठीक है मैं आते समय पक्का खाएगा. तिवारी जी के मत भूलिएगा अंकल जी। नहीं तिवारी जी मैं दिखाता भी तिवारी जी होगा सगळं बटाटा बिटाटा सगळं असं जास्त गर्दी. ठीक आहे वापिस आते वक्त खाएगा. हाँ हाँ मारवाडी तिवारी बाबा ओके ओकेच इथं हाय थोडं पुढे या. ओके भाई उधर कीजिए इधर खाइए बाय बाय कीजिए. नहीं कहाँ से आप? मैं महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, 17 गुलिया. हाँ सब जेवण चांगला. बरं चालतंय मी आता नाही खातो. 12 पाव कांदा पोहा. वडापाव भी आहे इथं. हाँ 12 पाव भी है, कांदा पोहा है, पुरणपोळी महाराष्ट्रीयन दाल भी है. ठीक आहे सब मिळतंय सगळं मिळतंय इथं. सगळ्यात महत्वाचं हित नेपाळमध्ये मराठी उनको बता रहे ना उनको बता रहे ये सब कुछ अच्छा मिलता है. हमको तो लगा जो आपको हमको गाली कर. नहीं नहीं अरे गाली क्यों देंगे यार. अब समझ नहीं मैं क्या बोला वीडियो बना रहे दिखेगी आप. ब्लॉग बना रहे. हाँ ये लग रहा है ऐसा लग रहा है वीडियो बना. मैं बोला ये हम मराठी अच्छे बोलते हैं सब लोग हैं खाना ऐसा अच्छे करिए, हम बोलते समझ रहे हैं. टाटा ओके ओके. बाय. आइएगा. आएंगा चाय भी चांगला, ठीक आहे ओके जेवण चांगला. ओके जेवण चांगलं. बघा आधी मनोकामना देवीचं दर्शन सगळ्या मनोकामना माझ्या सगळ्या मित्रांच्या पूर्ण होत. तुम्ही देवीला प्रार्थना करणार. ला 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 वा हेच मंदिर दिसतंय मनोकामना देवीचं 100%. हां हेच आहे. तुम्हाला घरी बसून मनोकामना देवीचं दर्शन होणार. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. ओके तिथं आल्या असे आलं का लक्षात मनोकामना देवी. कोण कोण आलतं इथं. चप्पल इथं निःशुल्क दरात आहे. मंदिराची डिझाईन बघा
वेगळीच आहे. बारीत थांबतो आधी दर्शन घेतो. कबूतर काय काही नाही काय. आता इथं तर काही वाटा मंदिर में तो फोटो खींचना सच मना है तो मैं फंस गया बंदा. ठीक है चलो अंदर. आतमध्ये काय व्हिडिओला अलाउड नाही. ठीक आहे आतमध्ये आपली काढून ठेवतो. किती लांब ही लाईन आहे. हे असं मंदिर आहे. मनोकामना देवी मनोकामना तुमच्या इच्छा पूर्ण होणं. कशाचं दर्शन घ्या तुम्हाला सर्व इच्छा पूर्ण होणार. हर हर महादेव. लाईनीत थांबलोय. परत तुम्ही म्हणता थांबलाय का नाही. थांबलोय आणि हो का बेवडे नो बेवड्यांचं नो टेन्शन आहे बाबा इकडं. आणि काय म्हणत बी नाही ते नेपाळला सगळ्यात महत्वाचं. आलं का लक्षात. बरोबर का नाही तर लोक दोघा असलं दावा गेलं तसं नाही. विषय तसा नाही. झाड आहे ही झाडाचं बघा किती मोठं झाड आहे. एवढं मोठं आहे ना की लय जुनं झाड असेल. किती जुनं असेल काही सांगू शकत नाही. लय वेळा लिहिलंय फोटो काढायला अंदर म्हणा हे. आणि सोन्याचं आहे बरं का ही. हो सोने काय फोटो नहीं खींचिएगा मंदिर के भीतर. हाँ अंदर नहीं खींचना. मोबाइल मिलेगा. हाँ बाहेर खींचणे का. रिक्षा नको ते हे घेतल्या गत केदारनाथ बद्रीनाथला मारलं हिसकून घेतला असता कोण तर. तुमचं देवाला सांगतो बस सगळ्या मित्रांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. सांगतो सगळ्या मित्रांच्या मनोकामना पूर्ण लाईनला थांबलं. ह्या साईडला नजर आहे. जाऊ आपण तिथं. श्री मनोकामना माई जय. आपको पकड़ेगा तो मोबाइल नहीं देगा. माझं दर्शन झालं. काय सगळं दर्शन घ्या तुम्ही. आणि आतमध्ये देवीच आहे ना कुठं मला नाही वाटत गुगलवर गावल कुठं. कारण आतमध्ये कशीच परवानगी नाही व्हिडिओ काढायला. ठीक आहे पण पुन्हा एकदा सर्व माझ्या बघणाऱ्या दोस्तांना सगळ्यांनाच प्रत्येकाला देवीला नमस्कार सांगितला. मनापासून सांगितलं आणि अजून एकदा सांगतो प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हावेत हीच माझ्याकडून इच्छा. आणि मनोकामना देवीकडून सुद्धा इच्छा पूर्ण. ओके मनोकामना मायकी जय. ओके म्हणा सगळी मनोकामना मायकी जय. आणि हा सगळेजण फोटो काढते तिथे. तिथला हा असं नजारा आहे. आणि मंदिर लाकडी एकदम कोरी होय. तिकडली मंदिर सगळं लाकडाचं असं. ओके त्याने लावलंय कुठं बाबा कमाल झाली गाड्या. इच्छा सरकली का काय माझी थोडी साईडला. काय बनगड जाऊ असं लावलंय ना पण लागलंय ना कपाळाचं तिथं असं. बाहेरला एक नजारा धावतो इथून. काय सगळं दर्शन अजून एकदा घ्या. इथं या परिसरात रोपेने यावं लागतंय. म्हणजे कसं आहे कुठून आलोय मला वाटतं पडेल ना आलोय तिकडून. ही पाठीमागचा नजारा लय खोल आहे दरीत असं आहे. असं आहे. ओके तिकडून आले धावलं हे असं आहे. चला बाकीचं येताना धावलं. लय बी मोठा व्हिडिओ नको. जाताना काय विशेष वाटलं इथंच 2 वाजल्यात. अंधारच पडेल. 1 दिवसाची परमिशन सुद्धा घ्यायची काय तुम्हाला सांगायचं लय अवघड. चला कबूतर ही बरीच आहे ती इथं ह्या साईडला. बरीच येते ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीची लोक. चला मी बी निघतो. यांचं चाललंय जावं लागेल मित्रांनो. व्हेज नॉन व्हेज सगळं आहे. सगळं चालते हो का. इथं कोंबडा फेंबडा टाकले देशी मुलगा बिलगा काय काय इथं. म्हणजे जेव्हा मी पोराडा वाचलं तेव्हा मला कळलं इथं देवापाशी सुद्धा खाते ती. तसा म्हणजे काही विषयच नाही. तुम्हाला थांबा धावतो 1 मिनिट. बघा हाय का नाही मुलगा फिरगा देवाच्या तिथं सगळ्यात महत्वाचा विषय असा विषय. आणि मनापासून हो का चिकन मच्छी हो का कित्त दिसतंय का बाबा इकडे नाही आपण. हो का इथं कोंबडं बघा कोंबडं कापून खातात. मनोकामना देवी ला इथं चलत. आपल्या इकडे कसं हा बरोबर आहे
आपल्या इथं कसं काय काय देवांना म्हणजे उदाहरणार्थ काळूबाईला जत्रा असतात, परत बरेच असं देवांना देवींना जत्रा असतात का नाही, ती पद्धत म्हणायचं थोडक्यात. म्हणजे इथं कोंबडा बकरा, कोंबडं जास्त बकरं नाही चालले तिथे आता बाकीची ही असं. नहीं अभी खा के गए हैं ना अपने, अच्छा नहीं दिया. गोरखा 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 बियर पिये असं म्हणतात. गोरखा बियर पितो का आता म्हणले कामाला झाले माझ्याकडे टाव करतात, म्हणून मला व्हिडिओमध्ये मी सांगावं लागते प्रत्येक क्षण तुम्हाला मी दावत नाही. डायरेक्ट खाली आलो, तिथनं गाडी बिडी घेतली, त्यांनी 60 रुपये घेतलं पार्किंगला, त्याच्या आईला कोटाना त्याच्या म्हणलं जाऊ दे आता काही येलाच नाही. आणि डायरेक्ट आता काठमांडू, काय कुठं काठमांडू पशुपतीनाथ आज मुक्कामच करावं लागणार आहे. 1 दिवसाचं परमिशन वाढवून द्यावं लागणार आहे काय. आणि इथलं रोड ही जाऊ परमिशनच आता वाढवून मिळतंय का नाही. आपण तिथं गेलो होतो आणि रोपेवाली चांगली छत्ती दी, पार्किंगला छत्ती दी. 3 वाजता खाली आलो, माझी 12ला गेलतो, 3 तास गेलेलंच कळलं नाही. मग म्हणलं आत्ता जाऊन येईन रोपवे म्हणलं, पण नाही शक्य. काय झालं मॅटर असा झाला की नेपाळी संपली होती, इंडियन काय इथं घ्यायना ती. चालत गेलो अर्धा किलोमीटर तिकडे खाली पडेल, ती गाडी तिथंच ठेवली, बॅग बी सगळं राडा. 4 वाजले. मॅटर असा झाला नाश्ता केला पण पैसेच नव्हते नेपाळी पैसे नसले म्हणून त्याच्याकडं ऑनलाईन काय होईना. खाली गेलो, त्याने 1000 रुपयाची बघा ही नोट दिसते बघा, ही 1000 रुपयाची नोट, 1000 रुपये 1000. मग 700 काहीतरी आपलं कटलं आणि त्यांनी ही नोट 1100 दिलं, 1200 रुपये त्याला गेलं. 100 रुपये म्हणजे त्यांनी इथं नाश्ता केला होता, त्याने 100 रुपये खाल्लं, म्हणजे 62 रुपये खाल्लं. आणि असं नाही, आणि तुम्हाला खोटं नाही बोलत होता इथे ना सगळ्या मित्रांना असं काय बी. मित्रांनो इतका घाण आतापर्यंत चांगला लागला थोडा. ठीक आहे, गावं शहर गावची शहर व्यवस्थित आता समजून घ्या. अंधार पडलाय. शेवटी खूप मेहनतीनंतर संध्याकाळचं रूम भेटली एकदम मस्त. असला फुपोटा रोडनी 100 किलोमीटर असा जो रोड खराब होता ना मित्रांनो, भलताच खराब. आणि आज झालं तुम्हाला मनोकामना देवीचं दर्शन. आणि आता उद्याच्याला पशुपती. आता जवळच येऊन थांबलं. किती मंदिर, सिटीलाही मोठी आहे, पुण्यसिटीसारखी एवढी नाही मोठी येणार पण पुण्यसिटीसारखी आहे बऱ्यापैकी मोठी काठमांडू. आणि पशुपती जवळ येत ना, गेटच्या थोडंच पुढं थांबलोय. सकाळ दावतो तुम्हाला उद्याच्या शेड्यूलमध्ये खूप थांबलोय काय कसं. ओके चला भेटूया नेक्स्ट शेड्यूलमध्ये. ओके.